तर प्रत्येक विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करा। याच्यासोबतच तर आपण डेली 30 ते 35 प्रश्न घेऊन येणार आहोत। विज्ञान विषय, अर्थशास्त्र आणि बाकीचे विषय, तसेच चालू घडामोडी। तर तुम्हाला आपल्या MPSC जे कंबाईन एक्झाम येणार आहे त्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरणार आहे। डेली 30 ते 35 म्हणजे प्रश्न तुम्हाला मिळणार आहे। तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया की भारतातील थेट कराचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे। ऑप्शन दिलेले आहे की मनोरंजन कर, मृद्रांक आणि नोंदणी कर आणि विक्री कर। त्यानंतर आहे की ऑप्शन नंबर 4 की मालमत्ता कर। तर याचं जे उत्तर आहे ते मालमत्ता कर आहे। आता सगळ्यात पहिले कर म्हणजे काय की जेव्हा व्यक्ती कराचा भार उचलण्याबरोबर शासनाला पैसे देते तर आपण काय म्हणत असतो, कर म्हणत असतो। प्रत्यक्ष कराचे उदाहरण काय आहे की महानगरपालिका कर, उत्पन्न कर, व्याज कर आणि खर्चावरील कर, मालमत्ता कर हे प्रत्यक्ष कराचे उदाहरण झाले। अप्रत्यक्ष कर काय आहे की जेव्हा विक्रेता प्रथम म्हणजे ग्राहकाकडून कर घेऊन तोच कर शासनाला देते, म्हणजे विक्रेता घेते आणि शासनाला देते, ते झालं अप्रत्यक्ष कर। त्यानंतर अप्रत्यक्ष कराचे उदाहरण काय आहे की जकात कर, सेवा कर, विक्री कर, राज्य अबकारी कर, मृद्रांक आणि नोंदणी शुल्क आणि मनोरंजन। तर यावेळेचा म्हणजे या एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न विचारू शकते, प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर जोडा म्हणून। ठीक आहे, तर आपण त्यानंतरचा प्रश्न घेऊया की भारतातील खालीलपैकी कोणत्या पायाभूत सुविधा क्षेत्रांनी खाजगी क्षेत्राच्या सहभागाला परवानगी दिली आहे। म्हणजे खाजगी क्षेत्राच्या सहभागाला सुद्धा त्या क्षेत्रामध्ये खाजगी लोक जे आहेत ते काम करू शकत नाही। तर जसे आहे की बंदरे, विमानतळ, अणुऊर्जा प्रकल्प, रेल्वे, त्यानंतर महामार्ग। तर खालील संकेत वापरून योग्य उत्तर निवडा। तर बघा या इथं काही ऑप्शन दिलेले आहे आणि आपला प्रश्न होता की म्हणजे खाजगी क्षेत्राच्या सहभागाला परवानगी दिलेली आहे, तर कोणत्या पायाभूत सुविधा क्षेत्रांनी, तर कोणकोणते बदल झालेले आहेत एकंदरीत विचारलेले आहे। तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे 1, 2, 4 आणि 5 हे बरोबर सांगितलेले आहे। तर बघा जसं बंदरे, त्यानंतर विमानतळ म्हणजे खाजगी क्षेत्राच्या सहभागाला परवानगी दिलेली आहे। अणुऊर्जेला दिली आहे का, नाही। रेल्वेला दिली आहे का, त्यानंतर महामार्ग। तर जसं 1, 2, 4 आणि 5, 4 आणि 5 तर अणुऊर्जा सोडून सगळ्याला दिलेले आहे, हे त्याचं उत्तर आहे। जसं काँग्रेस पक्षाने विमानतळाच्या खाजगीकरणाच्या चौकशीला मागणी केली आहे आणि 2019 मध्ये AAI विमानतळ एका खाजगी संस्थेला वाटप केल्याबद्दल चिंता सुद्धा व्यक्त केलेली आहे। आता बंदरे, विमानतळ, अणुऊर्जा प्रकल्प काय सांगते हे बघा। बंदर म्हणजे सार्वजनिक खाजगी भागीदारी PPS द्वारे भारतातील बंदरांमध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग प्रचलित आहे, त्यामुळे बंदर सुविधांचा विकास आणि संचालन सुलभ होते, म्हणून जो मुद्दा आहे ते पहिला योग्य सांगितलेला आहे। विमानतळ काय की विमानतळाचे खाजगीकरण आणि लक्षणीय आहे। खाजगी संस्था PPP मॉडेल अंतर्गत अनेक विमानतळाचे व्यवस्थापन करतात, म्हणून दुसरा पण मुद्दा काय आहे, योग्य आहे। अणुऊर्जा प्रकल्प भारतातील अणुऊर्जा निर्मिती सरकारी नियंत्रणाखाली आहे, म्हणून हा जो मुद्दा आहे हा तिसरा आपण कॅन्सल केलेला आहे, चुकीचा केलेला आहे। रेल्वे जे आहे ते कार्यक्षमता आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि भारत सरकारने काही रेल्वे ऑपरेशनच्या खाजगी कंपन्यांसाठी सुद्धा खुले। तर बघा हे जे याची पूर्ण माहिती आपल्याजवळ दिलेली नाही आहे, तर हे जे रेल्वेपर्यंत आपलं हे बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे की वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003, FRBM कायदा 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने, याचं उत्तर आहे 2008 ते 2009 पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे। याचं उत्तर काय 2008 ते। राजकोषीय उत्तरदायित्व आणि बजेट व्यवस्थापन कायदा 2003 त्याला FRBM कायदा म्हणते आणि वित्तीय शिस्त सुनिश्चित करण्यासाठी लागू करण्यात आला आणि केंद्र सरकारची महसुली तूट दूर करणे हा त्याचा काय आहे, प्रमुख उद्देश आहे, तेच इथं सांगितलेलं आहे। त्यासोबतच या कायद्याने मूळ उद्दिष्ट मार्च 2008 अखेरीस 2009 म्हणजे आर्थिक वर्षाची संबंधित महसुली तूट करण्याचे होते, याचं उद्दिष्ट। त्यानंतर आहे की आर्थिक परिस्थिती आणि इतर घटकावर आधारित लक्ष्य आणि टाइमलाईन समायोजित करण्यासाठी हा जो कायदा आहे FRBM कायदा नंतर सुधारणा करण्यात आली। हा कायदा केंद्र सरकारला शाश्वत सार्वजनिक वित्तपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि मध्यम मुदतीच्या वित्तीय धोरणाची चौकट आणि धोरण तयार करण्याचे आदेश देतो। वित्तीय तूट कमी करणे, त्यानंतर स्थूल आर्थिक व्यवस्थापन सुधारणे, वित्तीय कामकाजात पारदर्शकता वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे। म्हणजे अयोग्य विचारलेले आहे
त्यांनी, म्हणजे चुकीचे. आता UT-GST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारकडून गोळा केले जाते आणि IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही गोळा करतात. तर कोणतं उत्तर हे बरोबर आहे? तर बघा, हे दोन्हीचे दोन्ही काय आहे? चुकीचे आहे. अ आणि ब हे काय आहे? दोन्ही चुकीचे आहेत. तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. इथे काय सांगितले आहे की जसं UT-GST म्हणजे केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर फक्त केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केला जातो आणि केंद्र सरकार नाही, म्हणजे केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केला जातो. केंद्र सरकार करतो का? नाही. आणि IGST हा केवळ केंद्र सरकारद्वारे गोळा केला जातो, राज्य सरकारकडून केला जात नाही. तर हे जे पॉइंट आहे ते आपल्या लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतरचा आपण प्रश्न घेऊया. भारतीय राज्यघटना पंचवार्षिक योजनेची संकल्पना रिकाम्या जागापासून घेतलेली आहे. तर आपण कुठून घेतलेली आहे? ती रशियापासून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला काही माहिती सांगितलेली आहे की जसं भारतीय राज्यघटनेने म्हणजे आपल्यातील बहुतांश तरतुदी जगातील वेगवेगळ्या देशांच्या माध्यमातून आपण घेतलेले आहे. घटनेपासून कर्ज घेतलेले आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या मते की जगातील सर्व ज्ञात घटनेची खंडणी केल्यानंतर भारतीय राज्यघटना तयार केलेली आहे. रशियाकडून कर्ज घेतलेल्या महत्त्वपूर्ण तरतुदी कोणकोणत्या आहे की जसं पंचवार्षिक योजना आणि मूलभूत कर्तव्ये. तर राज्यघटना आणि अर्थशास्त्र यांचं दोन्ही मिळून आपल्याला हा क्वेश्चन येऊ शकतो. ब्रिटनकडून घेतलेल्या महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत? म्हणजे सरकारचे संसदीय स्वरूप आणि कायद्याचे राज्य. त्यानंतर अमेरिकेमधून आपण काय काय घेतले की जसं मूलभूत अधिकार, प्रस्तावना, न्यायपालिकेचे स्वतंत्र, न्यायालयीन पुनर्विलोकन, महाभियोग आणि उपाध्यक्षपद. जर्मनीकडून आपत्कालीन परिस्थितीत मूलभूत अधिकारांचा निलंबन होणं. तर हे आपण घेतलेलं आहे. सुवर्ण क्रांतीचा संबंध रिकामी जागाशी आहे. तर सुवर्ण क्रांती कशाच्या संबंधित आहे? तर फल उत्पादन आणि मधाच्या संबंधित आहे. सुवर्ण क्रांती ही संकल्पना जी आहे ते फल उत्पादन आणि मध यांच्याशी संबंधित आहे. ही क्रांती कधी झाली? तर 1991 साली झाली, म्हणजे 2003 पर्यंत चालली. तुताच हे सुवर्ण क्रांतीचे जनक आहे आणि सुवर्ण फायबर क्रांती ही संकल्पना ज्यूट उत्पादनाची सुद्धा निगडीत आहे. आता इथे बऱ्याचशा क्रांती दिल्या आहेत. जसं तपकिरी क्रांती म्हटलं आहे तर चामडी, हरित क्रांती शेती, राखाडी म्हणजे खते, गुलाबी कांदे आणि कोळंबी, लाल मांस आणि टोमॅटो, वर्तुळ क्रांती बटाटा, चांदी सुती उत्पादन. त्यानंतर चांदी क्रांती म्हटलं तर अंडे आणि चांदी फायबर क्रांती म्हटलं तर सुती. धवल क्रांती हे दुधाशी संबंधित आहे. त्यानंतर पीत क्रांती हे तेलबिया, नील क्रांती हे मत्स्य उत्पादन आणि कृष्ण क्रांती हे पेट्रोलियम उत्पादन. डेअरी ही आर्थिक कामकाजाच्या कोणत्या विभागात येते? तर डेअरी हे काय आहे? प्राथमिक विभागात येते. ठीक आहे. आता म्हणजे डेअरी जे आहे ते प्राथमिक विभागात येते. प्राथमिक विभागामध्ये काय काय येते बघा. ज्या कामकाजातून उत्पन्न निर्माण होते त्याला आर्थिक कामकाज म्हणतात. म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी उत्पन्न निर्माण झालं पाहिजे. आर्थिक कामकाजाच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्थेचे ढोबळमानाने 3 विभाग आहेत. जसं प्राथमिक विभाग, द्वितीय विभाग आणि तृतीय विभाग. डेअरी हे कशात येते? प्राथमिक विभागामध्ये येते. मग प्राथमिक विभागामध्ये काय काय येते बघा. जसं शिकार, त्यात म्हणजे शिकार आणि गोळा करणे, पशुव्यवसायाशी संबंधित कामे, मासेमारी आणि मधुमक्षिका पालन इत्यादी कामांचा म्हणजे थेट पर्यावरणावर जे अवलंबून आहे ते म्हणजे प्राथमिक विभाग. द्वितीयमध्ये आहे की कामे कच्चे, म्हणजे द्वितीय विभागामध्ये कामे कच्च्या मालापासून उत्पादन तयार करून नैसर्गिक संसाधनाचे जे महत्त्व वाढवतात, माल तयार करणे, प्रक्रिया करणे, बांधकाम व्यवसाय, हे झालं द्वितीय विभाग. तृतीय विभाग काय आहे की उत्पादन आणि देवाणघेवाण या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो आणि उत्पादनाने वापरल्या जाणाऱ्या सेवांचा सुद्धा समावेश होतो. जसं व्यापार, दळणवळण आणि संवादासारखे अंतर कमी करणाऱ्या गोष्टींची देवाणघेवाण. ठीक आहे. सल्ला आणि मार्गदर्शक हे तृतीय विभाग आहे. यावरही प्रश्न विचारू शकते. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे हे विचारलेलं आहे. ते 1956 ते 1961 हा त्याचा कालावधी आहे. महात्मा गांधी नवीन मालिकेच्या 20 रुपयाच्या नोटाच्या मागील बाजूस कोणती प्रतिमा आहे? ते आहे एलोरा लेनी. बघा, एलोरा लेनी हे त्याचं उत्तर आहे. याचे काही पॉईंट बघू आपण. जसं की 2019 मध्ये RBI ने महात्मा गांधी नवीन म्हणजे मालिकेतील 20 रुपयाच्या नोटी म्हणजे नवीन नोटा जारी केल्या. 20 रुपयाच्या नवीन नोटावर रिझर्व्ह बँक गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. नव्या नोटेचे रूप हा कसा आहे? हिरवा आणि पिवळा आहे. त्यानंतर नोटेच्या मागील बाजूस एलोरा लेनी आकृतिबंध आहे आणि 63 मिमी आणि 129 मिमी आहे. बघा, आता 10 रुपये म्हटल्याच्या नंतर सूर्य मंदिर
₹20 एलोरा लेणी, त्याच्या ₹50 नोटीवर रथासह हम्पी, ₹100 राणी की वाव, ₹200 सांची स्तूप, ₹500 काय भारतीय ध्वज असलेला लाल किल्ला आणि 2000 आहे मंगलयान. नियोजन आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? 1950ला झाली. त्यानंतर नियोजन आयोगाबद्दल हमखास एक प्रश्न येतो, तुम्ही बघू शकता. तर बघा, नियोजन आयोगाची स्थापना 1950ला झाली. नियोजन आयोगाची स्थापना के.सी. नियोगी यांनी अध्यक्षतेखाली सल्लागार नियोजन मंडळाच्या शिफारशीच्या अहवालावर दिला. नियोजन आयोग ही काय फक्त सल्लागार संस्था आहे. नियोजनाची संकल्पना जोसेफ स्टॅलिनने सादर केलेले रशियन मॉडेलवर आधारित आहे. आणि पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे काय सांगितलेले आहे? तर अध्यक्ष असतात. त्यानंतर इथं माहिती दिली की जसं जवाहरलाल नेहरूंनी नियोजन समितीचे पहिले अध्यक्ष होते. नियोजन आयोगाच्या त्या अध्यक्षते म्हणजे उपाध्यक्षाची नियुक्ती. गुलजार नंदा हे नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. नरेंद्र मोदी 2014मध्ये नियोजन आयोग बरखास्त केली आणि काय केलेलं आहे? नीती आयोग केलेली आहे. कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट होते? स्वावलंबी आणि प्रस्थापित. तर याचं जे उत्तर आहे तुम्ही मला हे द्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही मला कमेंट्स करू शकता. त्याच्यासोबतच माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपण रोज 30 ते 35 प्रश्न प्रत्येक विषयावर घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येणारा जी एक्झाम आहे त्याच्यासाठी अनेक शुभेच्छा तुम्हाला. तुमचे आई बाबा वाट बघत आहे तुमच्या पोस्टची आणि तुमच्या येणाऱ्या रिझल्टची. त्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा. थँक्यू.